नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज आमरस बनवणार आहे. तर या वर्षीचा शेवटचा आमरस आहे. तर गोड आठवण आहे म्हणून आणखीन एकदा आमरस बनवलेला आहे आणि व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर. आता इथं आंबे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे. तर ही घरचे आंबे आहेत, माझ्या माहेरचे आलेले आहेत, त्यामुळं मी इथं बिना साखरेचा रस बनवणार आहे. वरचं साल काढून घ्यायचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता ह्याच्यात फोडी करून टाकायच्या त्या आंब्याच्या. आता ही मोठे आंबे असल्यामुळे 2 ते 3 आंब्याचाच मी रस बनवणार आहे. तर साखरेचा अजिबात वापर करणार नाही, फक्त मीठ टाकायचं आहे. तर एकदम गोड आंबा आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचे. आता थोडंसं पाणी टाकून एकदा फिरवून घ्यायचं. आधी न पाणी टाकता फिरवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता इथं बघू शकता एकदम छान असा आमरस तयार झालेला आहे. आता मी ह्याच्यात साखरेचा अजिबात वापर केलेला नाही. आता बघू शकता एकदम छान असा आमरस तयार झालेला आहे. तर एकदम घट्ट असं झालेलं आहे. फक्त 3 आंब्याचा रस बनवलेला आहे मी. आता यासोबतच मी कुरवडी तळून घेणार आहे. तर या इथं कुरवडी आणि पापड घेतलेले आहे. गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर कढई ठेवायची. आता तेल गरम करण्यासाठी टाकायचे याच्यामध्ये. आता जेवढी कुरवडी तळता येईल एवढं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. आता इथं तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यात सुरुवातीला मी 1 पापड टाकून तळून घेणार आहे, 1 ते 2, आणि नंतर जास्त पापड टाकून घ्यायचे. आता तेल छान गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता जास्त पापड टाकून तळून घेतले. आता सुरुवातीला मी पापड तळून घेणार आहे आणि नंतर कुरवडी तळून घ्यायची. तर या कुरवडीची रेसिपी पण मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा. आता रस आणि कुरवडी तयार झालेले आहे, बघू शकता. तर आजचं जेवण पण तयार झालेलं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.